जगामधल्या सर्वात समृद्ध, तर्कसंगत आणि परिपूर्ण भाषा असलेल्या संस्कृत भाषेचं संवर्धन आणि जोपासना गरजेची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. विशिष्ट समुदायासमोर संतुलन साधणारं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी काँग्रेस सरकारने हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग तयार केल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबरला होणार, 7 ऑगस्टला होणार अधिसूचना जारी. आजपासून आर्थिक व्यवहारांच्या नियमात विविध बदल होणार. UPI, EMI पासून LPG अनुदानासंदर्भात महत्त्वाचे बदल. सर्व्हरवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न. राज्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात. विभागाच्या विविध सेवांचं डिजिटल पद्धतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचा खातेबदल. दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा पदभार, तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयासह अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध मान्यवरांकडून अभिवादन. आणि भारत इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या 5व्या आणि अंतिम सामन्यातल्या पहिल्या डावात भारताच्या 224 धावा.